हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आता दिवाळी चालू झालेली आहे, त्यामुळे बरेच विविध आपण पदार्थ करत असतो फराळाचे। त्यामुळे आणि ओल्या नारळाचं म्हणजे नारळाचं काहीही जरी असलं तरी खूप छान चवीला लागतं। त्यामुळे आज आपण ओल्या नारळाच्या करंज्या करणार आहोत। तर रेसिपी इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता। 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्याला पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे। खूप बारीक प्रमाणात हा रवा आहे, तर तो रवा घेतलेला आहे। चिमूटभर मीठ घालायचं, कारण गोड कोणताही पदार्थ जरी असला तरी थोडंसं मीठ घातले की त्याची चव अजून छान होते। आणि 2 ते 3 चमचे आपण तूप गरम करून घेतलेलं आहे, ते आपण ह्याच्यावरती टाकणार आहोत। कारण जर तुपाचं मोहन टाकलं की करंजी अगदी छान खुसखुशीत होते। आता इथे आपण हाताने छान तूप आणि मैदा एकजीव करणार आहोत, छान असं मिक्स करून घ्यायचं। आता थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर असा गोळा मळायचा, कारण खूप जास्त पाणी एकदम घालायचं नाही, कारण मैदा आहे त्यामुळे पटकन असा पातळ होतो। त्यामुळे अगदी थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं। तर इथे आपण छान असं मस्त घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे। आता याला आपण तूप लावून घेतलेलं आहे। आता हे आपण अर्धा 1 तासासाठी झाकून ठेवू शकतो। अर्धा तास तरी झाकून ठेवलं तरी खूप छान पीठ भिजलं जातं। तोपर्यंत आपण इकडे सारण तयार करायला घेऊया। पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 1 छान मोठा चम्मच तूप टाकलेला आहे। इथे थोडीशी खसखस वापरलेली आहे, असेल तर टाका, नसेल तर नाही जरी टाकली तरी सुद्धा चालते, पण असेल तर टाकू शकता। आता ही छान अशी खसखस भाजून घ्यायची आणि थोडेसे काजू बदामचे जे काप असतात ते आपण इथे टाकलेले आहेत। खूप जाड असे नाही आहेत, कारण जे आपल्या सारणामध्ये मिक्स झाले पाहिजे इतपत छान असे बारीक करून घ्यायचे। तर इथे मी ओला खोबऱ्याचा जो चव आहे तो इथे टाकलेला आहे आणि हे आपल्याला आता छान तुपावरती छान असं सुटसुटीत होईपर्यंत, त्यामध्ये जे मॉइश्चर आहे ते पूर्ण निघेपर्यंत मस्त असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर इथे आपल्या खोबऱ्यातलं बऱ्यापैकी मॉइश्चर खूप कमी झालेलं आहे आणि जे खोबरं होतं आपण ओलं घेतलं होतं ते आता पूर्ण सुक्कं झालेलं आहे। त्यामुळे इथे आपण गूळ टाकलेला आहे। तर इथे मी गूळ आणि साखर दोन्ही वापरते आहे। तुम्हाला जर साखर किंवा नुसता गूळ जर वापरायचा असेल तर तुम्ही तसं सुद्धा वापरू शकता। तर आता हा गूळ पूर्ण आपल्या खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। तर इथे गूळ मिक्स करून घेतला आणि आता मी साखर टाकत आहे। अर्धी वाटी मी साखर वापरलेली आहे आणि अर्धा गूळ वापरलेला आहे। तर तुम्ही गोडाचं प्रमाण सुद्धा कमी जास्त करू शकता। आता हे जरी आपल्याला सुक्कं आत्ता वाटत असलं तरी सुद्धा ते थोडं थोडं ओलं, जसं साखर आणि गूळ वितळेल तसं ते पातळ होतं। त्यामुळे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। तर इथं आपलं बऱ्यापैकी खूप असं साखर आणि जे आपण गूळ टाकला होता ते बऱ्यापैकी मिक्स झालेलं आहे आणि गूळ थोडा थोडा असा वितळत आहे। तर इथे आपण गूळ आणि साखर छान अशी वितळलेली आहे। तर इथे आपलं सारण तयार झालेलं आहे, कारण गूळ आणि साखर वितळली की त्यावर थोडा वेळ अगदी 4 ते 5 मिनटं आपण छान हलवून घ्यायचं आणि थोडंसं होऊ द्यायचं, कारण खूप जास्त वेळ असं हलवत बसायचं नाही। कारण काय होतं की सारण खूप जास्त वेळ जसं आपण मिक्स केलं की कडक होतं, त्यामुळे थोडा वेळ मिक्स करून घ्यायचं। तर आपल्या इथे सारण तयार झालेलं आहे आणि ह्याला आपण आता पूर्ण थंड करून घेणार आहोत। तर इथे जे आपण पीठ मळलं होतं ते सुद्धा एकदा छान परत एकदा मळून घेऊया। जरी मैदा आपण पीठ मळून ठेवतो तेव्हा थोडासा सैल होतो, पण इथे आपण रवा वापरलेला आहे, बारीक रवा, आणि रवा छान असा फुलला की ते पीठ अजून घट्ट होतं, कारण त्यामुळे करंजी खुसखुशीत व्हायला आपली मदत होते। त्यामुळे छान असं हे पीठ परत एकदा आपण मळून घेतलेलं आहे। त्या पिठामधूनच इथे छोटीशी लाटी घेतलेली आहे आणि छान पुरीच्या आकाराची ही लाटी आपण लाटून घेणार आहोत। खूप अशी पातळही नाही आणि खूप जाडही नाही, इथे छान आपण अशी पुरीसारखी लाटी लाटून घेतलेली आहे। तर आता आपण
सारण भरणार आहोत ह्याच्यामध्ये. तर इथे आपण 1 चम्मच सारण ह्याच्यावरती भरणं. जितके म्हणजे लाटी कमी जास्त होते त्यामुळे सारणाचं असं काही प्रमाण नाही. जेवढं आपल्या करंजीमध्ये सारण जास्त असेल तेवढी करंजी खायलासुद्धा खूप छान लागते. त्यामुळे सारण शक्यतो करंजीमध्ये खूप जास्त असं घालायचं. तर इथे आपण सारण म्हणजे भरलेलं आहे आणि बाजूने पाणी घ्यायचं बोटाला आणि ते छान असं पसरवून घ्यायचं, लावून घ्यायचं. जेणेकरून काय होतं की आपली करंजी तेलामध्ये टाकल्यावरती फुटत नाही आणि ती व्यवस्थित अशी चिकटली जाते. आता तुम्ही ही करंजी तुमच्याकडे साचा असेल तर त्यामध्ये सुद्धा करू शकता किंवा जर मुरड येत असेल तर मुरड घातली तरीसुद्धा खूप छान दिसते करंजी. किंवा जर ते असं चम्मच असतो त्याने अशी कातरून घेतली तरीसुद्धा चालते. आता माझ्याकडे इथे असा चम्मच आहे त्यामुळे जास्तीचा जो भाग आहे करंजीचा तो मी याने कट करून घेते. इथे मी करंजी तयार करून घेतलेली आहे. याच पद्धतीने आपण सगळ्या करंज्या करून घेणार आहोत. तर इथे आपल्या सगळ्या करंज्या करून झालेल्या आहेत. तर मी ते गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल छान असं खूप जास्त गरम करायचं नाही, हलकं गरम करायचं. कारण आपल्याला करंजी करण्यासाठी जितका वेळ लागतो त्याहून खूप तळण्यासाठी खूप सोप्या आहेत आणि लवकर तळून होतात. त्यामुळे तेल हलकंसं गरम असायला पाहिजे. कारण तेलामध्ये टाकल्यानंतर जो मैदा आहे तो करंजीचा तो अगदी पटकन लाल होतो, पण आतून मात्र खूप नरम राहतात आणि वरून त्या फक्त लाल दिसतात. त्यामुळे आणि गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची आणि छान सोनेरी रंगावरती आपण ह्या करंज्या तळून घेणार आहोत. तर अशा छान आलटी-पलटी करून दोन्ही बाजूनी छान अशा करंज्या मस्त तळून घेऊयात. तुम्ही बघू शकता मस्त अशा फुगलेल्या आहेत करंज्या. तर इथे आपल्या करंज्या तळून झालेल्या आहेत. तर तुम्हाला जर अजून डार्क सोनेरी रंग आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा तळू शकता. कारण मला अशाच आवडतात त्यामुळे मी इतपत तळून घेतलेल्या आहेत. आणि ते परत दुसऱ्या करंज्या आपण तळण्यासाठी टाकलेल्या आहेत. त्यासुद्धा अशाच तळून घ्यायच्या. तर इथे आपल्या तयार झालेल्या आहेत ओल्या नारळाच्या करंज्या. त्या चवीलाही खूप छान लागतात किंवा ओल्या नारळाचा आपण कुठलाही पदार्थ खूप मस्तच लागतो. त्यामुळे इथे आपण एक मी फोडून दाखवते तुम्हाला. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त असं भरपूर आपण सारण घातलेलं आहे करंजीमध्ये. तुम्हालाही ओल्या नारळाच्या करंज्या आवडत असतील तर ह्या दिवाळीला नक्की करून बघा. तर तुम्ही माझा वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ बघितला याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि